नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपली जी पीवायक्यू सिरीज आपण स्टार्ट केली आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून, तर त्याच्यामध्ये ग्रुप सी मेन्सचा 2023चा पेपरचा आज आपण अनालिसिस बघणार आहोत. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की 10 प्रश्न मेन्सला पण विचारले जातात जिओग्राफीवर आणि प्रीला पण. तर आता ग्रुप सी मेन्सला पण याच्यावर 10 प्रश्न येऊन गेले होते. त्या प्रश्नांचं आपण अनालिसिस बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे तो विचारला आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर. आता त्याच्यामध्ये बघा, हा महाराष्ट्र प्राकृतिक भूगोलावर प्रश्न विचारलाय. आपण कंटिन्युअसली काय बघतो आहोत, आपण आतापर्यंत 3 पेपर अनालिसिस बघितले. कंपल्सरी महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर प्रश्न आहेच, म्हणजे हा टॉपिक आपल्याला कंपल्सरी करावाच लागणार आहे. ठीक आहे, हे याच्यातून लक्षात येतं. आता खालीलपैकी महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे असं आपल्याला विचारलं गेलंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑप्शन दिले ठाणे, अमरावती, कोल्हापूर आणि बीड. आता आपल्याला माहिती की ठाणे रिजन मध्ये गाविलगड टेकड्या येतात का? नाही. कोल्हापूर नाही, बीड नाही. सगळ्यांना माहिती की गाविलगड टेकड्या कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. मग याचं करेक्ट आन्सर आहे अमरावती जिल्हा. आता अमरावतीमध्ये सगळ्यांनी गाविलगड टेकड्या ह्या कुठल्या हिल स्टेशन मध्ये येतात? तर चिखलदरामध्ये गाविलगड टेकड्या येतात आणि चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. आता त्याच्यामध्येच आपण जेव्हा आपण ग्रुप सीचं प्रिलिम्सचं 2024चं अनालिसिस बघितलं, त्या दिवशी आपण शिखरांच्या उंचीवर आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. तर त्याच्यामध्ये मांगी तुंगी वगैरे नाही का, उतरता क्रम चढता क्रम विचारला. त्या दिवशी पण मी तुम्हाला काय सांगितलं की अमरावतीमध्ये आता हे जे गाविलगड टेकड्या आहे ना, ते महाराष्ट्राच्या, समजा आता हा सपोज महाराष्ट्र आहे, आपण इथे बघूया. ठीक आहे, हा महाराष्ट्र आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्राची जी उत्तर बाजू आहे, तर इथे आपल्याला बघायला मिळते की ते एमपी. तर एमपी मध्ये कुठली रेंज येते? ती येते सातपुडा, जी की महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्राच्या एकदम बाउंड्रीवर येते. तर सातपुडामध्येच जे आपला हा पोर्शन येतो महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये हे जे अमरावती आहे, अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे. आता त्याच्यामध्येच ही जे सातपुडा रेंज आहे, त्या गाविलगड टेकड्यामध्ये सगळ्यात उंच डोंगर जे आहे गाविलगड टेकड्यांमधलं, जे सातपुडा रेंज मध्ये आहे, ते येतं वैराट डोंगर. हे लक्षात ठेवा, वैराट डोंगर. म्हणजे जर इन केस तुम्हाला विचारलं की सातपुडा रेंज जी आहे महाराष्ट्रातली, त्याच्यामध्ये सगळ्यात उंच गाविलगड टेकड्यामधलं सगळ्यात उंच डोंगर कोणतं? ते वैराट डोंगर येतं आणि त्याची जी हाईट आहे ती हाईट आहे 1177 मीटर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावर फक्त एक लक्षात ठेवायचं की कंपल्सरी महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित अभ्यासणे आहे. त्याचे पीवायक्यू अनालिसिस करणे, त्यातल्या छोट्यातल्या छोट्या फॅक्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहे, जेणेकरून आपले मार्क्स जाता कामा नाही. आता पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, हा पण प्राकृतिक भूगोलाचा आहे महाराष्ट्राचा. हा पण तोच पोर्शन येतो, टेकड्या, डोंगर, पर्वतरांगा, महाराष्ट्राचं पूर्ण स्ट्रक्चर. सेम टॉपिक आहे, सेम टॉपिकवरच 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, आता याचं जे उत्तर आहे, तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग. आता जो सह्याद्री येतो, ठीक आहे, आता आपण बघूया की हे सह्याद्री असं, कारण ती एकदम कंटिन्यू नाही आहे अशा नागमोडी वर्णामध्ये. तर मी एक सपोज तुम्हाला सांगते सह्याद्री. आता हे सह्याद्रीचा रिजन झाला टोटल. याचा जो पूर्वेकडचा म्हणजे हा भाग विचारलाय. पश्चिमेकडे सगळ्यांना काय माहिती आहे की इथे समुद्र किनारा लागून आहे. ठीक आहे, इथे समुद्र आहे, मग इकडे काय आहे? समुद्र असल्यामुळं कोकण आहे. ठीक आहे, कोकण रिजन पश्चिमेला, पूर्वेकडे विचारलेला आहे. आता घाटमाता, मावळ आणि मराठवाडा. आता मराठवाडा सगळ्यांना माहिती आहे की पूर्वेकडील भागामध्ये कुठे येते? ते नाशिक येतं, पुणे येतं, हे सगळे डिस्ट्रिक्ट येतात. नगर तर समजा नगर इकडे येतं. ठीक आहे, मग आता पूर्वेकडील भाग मराठवाडा पण कॅन्सल झाला ऑप्शन, कोकण पण कॅन्सल झालं, कारण हे पश्चिमेकडे राहिलं घाटमाता आणि मावळ. आता आपल्याला याच्यामध्ये हे माहित पाहिजे की घाटमाता कशाला म्हणतात आणि मावळ कशाला म्हणतात. तर घाटमाता कशाला म्हणतात माहितीये का? की जो डोंगराचा उताराचा भाग असतो, त्याच्यावर जो पठारी प्रदेश किंवा सपाट प्रदेश असतो, त्याला घाटमाता म्हणतात. म्हणजे आता हा डोंगराचा उतार भाग आहे, त्याच्यामध्ये हा पठारी प्रदेश किंवा जो सपाट रिजन येतो ना, त्याला घाटमाता म्हणतात. ठीक आहे, आता घाटमाथ्याचं एक बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं ना तुम्हाला, तर आपल्याला हे देतील की जे हिल स्टेशन आहेत ना आपले, ते जनरली घाटमाथ्यावर आहे. जसं आपल्या सह्याद्री पर्वताचा जो हिरवळ वगैरे जो भाग आहे ना, डोंगराळ भाग आहे, जिथे पावसाळा पडल्यानंतर आपण जनरली आपल्या ट्रेकिंग वगैरेचे जे हे जातात, तिथे सपाट प्रदेश असतो किंवा हिरवळ असते आणि एक हिल स्टेशन सारखं ज्याला आपण म्हणतो, त्याला घाटमाथ्याचा प्रदेश म्हणतात, सह्याद्रीचा. ठीक आहे, आता मावळ म्हणजे
जनरली मावळचा अर्थ होतो की सूर्य ज्या दिशेने मावळतो त्याला मावळ असे म्हणतात. ठीक आहे. तर सह्याद्रीचा मावळ रिजन म्हणजे कुठला? त्याच्यामध्ये 12 तालुके येतात मावळ रिजन मध्ये आणि तो पूर्वेचा उताराचा भाग येतो सह्याद्रीचा. ठीक आहे. आणि त्याचं जे उत्तर असणार आहे ते मावळच असणार आहे. एक लक्षात ठेवा. त्याला सह्याद्रीचा जो उताराचा म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो भाग येतो ना त्याला हिली रिजन जे म्हणतो ना आपण जनरली त्याला मावळ असे म्हणतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 2016 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण किती क्षेत्र हे सेंद्रिय शेती. आता हा जो प्रश्न आहे ना हा ऍग्री मधला प्रश्न येतो पण जनरली हे करंट मधलं पण येतं. एक लक्षात ठेवा की 100% सेंद्रिय राज्य याच्यावर प्रश्न येऊन गेलाय की 100% सेंद्रिय शेती करणारं राज्य कुठलं आहे. बऱ्याचदा असा पण प्रश्न आता मग सेंद्रिय शेती विचारली मग त्यांनी काय विचारलं की 2016 मध्ये त्याला घोषित करण्यात आलंय. ठीक आहे घोषित करण्यात मग त्याच्यामध्ये जो एकूण क्षेत्र किती प्रस्तावित आहे म्हणजे हे थोडं डिटेलमध्ये गेलं आयोग याच्यामध्ये. आतापर्यंत त्यांनी काय विचारलं होतं की पहिले सेंद्रिय राज्य देशातले कुठले हा प्रश्न येऊन गेला वाटलं तर तुम्ही बघू शकता. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय विचारलं म्हणजे बघा एखादा प्रश्न जर विचारतात त्याच्या चारही डिरेक्शननी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच जो खरा म्हणतो ना आपण की PYQ अनालिसिसला धरून जो अभ्यास केला जातो तो असाच असतो की आता सेंद्रिय राज्य विचारलं त्याच्यानंतर आता सेंद्रिय शेतीचं त्यांचं क्षेत्रफळ त्यांनी विचारलंय त्याचं जे करेक्ट आन्सर ते 1,90,000 एकर हे असं होतं. तर अशा जेव्हा गोष्टी विचारतात ना तेव्हा एक लक्षात ठेवायचं कुठलं स्कीम आहे ठीक आहे किंवा कुठलं एखादं नवीन उपक्रम एखाद्या राज्याने सुरुवात केली जसं सेंद्रिय शेती आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. थोडं डिटेल त्याच्यामधलं वाचून घ्यायचं म्हणजे आयोगाला अपेक्षित पुढचं आपल्याला अपेक्षित हे असतं की आयोग याच्या पुढचंही प्रश्न आपल्याला विचारू शकतो. ठीक आहे याच्यावरून हेच आपल्याला लक्षात येतं की वरवर अभ्यास करायचा नाही थोडं डिटेल आपल्याला स्वतःला पण एक अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं की अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो या स्कीमवर. ठीक आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपला अभ्यास करायचा. आता पुढचा प्रश्न खालील विधाने बघा चर्नोबिल अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला. स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणाचे उत्सर्जन झालेले समजले आणि चर्नोबिल प्रकल्पामध्ये ग्रॅफाइटचा उपयोग अणुभट्टी म्हणजे रिॲक्टर थंड करण्यासाठी केला जात होता. आता हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न जनरली एन्व्हायरमेंटशी पण एक रिलेटेड येतो की ट्रॅजेडी वगैरे ज्या होतात त्याच्यामध्ये म्हणजे जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट हा एकच पोर्शन आहे तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे. आता चर्नोबिल ही एवढी मोठी घटना आहे ना आपल्या देशातली वाईट घटना समजली जाते तर अशा घटनाचं जनरली इयर आपल्याला तरी लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे की ती कुठल्या वर्षी झाली होती. चर्नोबिल एखादं समजा आता एरोप्लेन क्रॅश झालं किंवा सुनामी येऊन गेली आहे मुंबईमध्ये अशा ज्या महत्वाच्या नंतर आपल्या केदारनाथला जे पूर वगैरे तेव्हा आले होते आणि खूप नुकसान झालं होतं 2013ला अशा ज्या घटना असतात ना याचे इयर कंपल्सरी आपल्याला लक्षात पाहिजे. त्याच्यावर ऍटलीस्ट एक स्टेटमेंट जरी लक्षात आलं ना तरी बाकीचं आपल्याला आन्सर काढता तर बघूया आपण याच्यावर लक्षात येतं का. तर पहिली गोष्ट आहे की चर्नोबिल अणुशक्ती अपघात आता ही जी डेट आहे ही करेक्ट डेट आहे. ठीक आहे 26 एप्रिल 1986 उत्तर. आता मग याच्यात फक्त अ पण दिलंय ब पण दिलंय AC पण दिलंय ABC पण दिलंय. तर स्वीडनमधील शास्त्रज्ञांनी 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन झालेले समजले हे पण करेक्ट उत्तर आहे. आणि हे पण बरोबर आहे की प्रकल्पामध्ये ग्रॅफाइटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जातो. त्याचे हे जे तिन्ही स्टेटमेंट आहे ना हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे 4. तर आता अशा वेळेस कन्फ्युजन होऊ शकते की एक जरी माहित असलं पण आता हे कधी कधी ह्या गोष्टी आपल्याला डिटेल माहित नसतात. अशा वेळेस आपण गेस लावला जनरली अशा प्रश्नाचे जे उत्तर आहेत ना ते तिन्ही बरोबर असतात. जेव्हा आयोग काहीतरी वेगळं विचारतात ना जनरली त्याचं ABC किंवा वरील सर्व असे जनरली उत्तर असतात. ठीक आहे तर हे अनालिसिस मधून आपल्याला कळतं. आता पुढील प्रश्न भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी करण्यात आला आहे. आता हा जो कायदा आहे हा कुठल्या वर्षीचा आहे आता तुम्हाला सांगते याच्यामध्ये हा पण एक पर्यावरणाचा आहे जरी भूगोल मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं भूगोल आणि पर्यावरण एक प्रकार एकच आहे. त्याच्यामध्ये आता जो वन्यजीव वगैरे जो चॅप्टर येतो म्हणजे वनसंपत्ती वगैरे त्याच्याशी पण हा रिलेटेड येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की 3-4 कायदे पाठच आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता एक पर्यावरण संरक्षण कायदा विचारला आहे त्याचं उत्तर आहे मे 1986. तर त्याची जी डेट होती ती होती 23 मे 1986. त्याच्यामध्ये फक्त महिना आणि हे विचारलंय पण कधी कधी काय होतं की डेट पण विचारतात. आयोगाला कन्फ्युज करायचं असतं मुलांना. 3 स्टेटमेंट देणार 23 मे 22 मे 21 मे असं पण देऊ शकतात. म्हणून आपल्याला डेट पण लक्षात ठेवली तर बेस्टच आहे. आता दुसरा आपला वन्यजीव संरक्षण कायदा
कायदा तर तो कधीचा आहे? 1972. याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. आणि एक आपला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे, जो वनाशी म्हणजे वन संरक्षण कायदा आहे, तो 1980चा. ठीक आहे. हं. हे पण लक्षात ठेवा. हे 3 कायदे लक्षात असू द्या. न नंतर मग टायगर प्रोजेक्ट वगैरे म्हणजे व्याघ्र प्रकल्प वगैरे ते पण विचारू शकतात. ते पण आपण बघणारच आहोत पुढे आपल्या बॅचमध्ये डिटेल की कुठले-कुठले महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे जनरली काय करतात ना, राज्यसेवेला विचारतात. कंबाईनमध्ये पण नाही, पण राज्यसेवेला जसे जे लोक विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात ना, जनरली काय विचारतात, पर्यावरणावर 5 प्रश्न येतात. तर त्याच्यामध्ये विचारतात की सिंह प्रकल्प, हत्ती प्रकल्प, नंतर आपला व्याघ्र प्रकल्प याचा क्रम विचारतात. म्हणजे कुठल्या वर्षी कुठलं म्हणजे ते एक तर चढता क्रम विचारतात, नाही तर उतरता क्रम, की सगळ्यात पहिले कुठला कायदा चालू झाला. म्हणजे कुठला ऍक्ट आणला, की कुणाच्या संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी कुठला ऍक्ट आणण्यात आला. तर ते इयरनुसार विचारतात. तर मग त्याही दृष्टिकोनातून आपण सगळं डिटेल आपण बॅचमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, मे 1986, वन्यजीव संरक्षण 1972 आणि वन संरक्षण कायदा 1980. आता पुढील प्रश्न. हां, तर तेच आपली आता 5 ऑगस्टला इंटिग्रेटेड. आता मी तुम्हाला ज्या प्रकारे शिकवत आहे, आता हे आपण पीवायक्यू अनालिसिस, पण याच्याही पुढे जाऊन डिटेलमध्ये आपल्याला तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टीकोनातून फायदा होईल, त्या दृष्टिकोनातूनच आपली ही बॅच आपण लॉन्च करतो आहोत. आणि जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल, तर नक्की तुम्ही ह्या बॅच ॲपवर जाऊन डायरेक्टली तुम्ही परचेस करू शकता. 5 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन चालू होणार आहे आणि टोटल 11 महिन्याची बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण आहे, तुमची पीवायक्यूची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल, अनालिसिस असेल, तुम्हाला पूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी च्या दृष्टिकोनातून प्रॉपर मटेरियल, सगळा कंटेंट. आता तुम्ही बघतच आहात की आम्ही पीवायक्यू किंवा काही आपले जिओग्राफीचे पण व्हिडिओ, त्याच्यातून तुम्हाला कंटेंट लक्षात येईल की कशा प्रकारचं आपण कंटेंट विद्यार्थ्यांना पोहोचवणार आहोत. जास्तीत जास्त आपण जे महत्त्वाचे सोर्सेस आहे, सौदी सरांचा आहे, स्टेट बोर्ड आहे आणि बाकीचेही इतर सोर्सेस पकडून आपण आपला कंटेंट डिझाईन केलाय, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त ठरेल आणि त्याच्या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाही, अशा दृष्टिकोनातून ही बॅच डिझाईन केलेली आहे. इन केस तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल, तुम्ही ऍपवरून डायरेक्टली जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना काय म्हणतात? आता मी तुम्हाला त्या दिवशी आठवते का? मी तुम्हाला त्या दिवशी शिकवताना एक हे सांगितलं होतं, की जनरली मृदावर प्रश्न आलेला. ठीक आहे. जांभी मृदा, तपकिरी मृदा. त्यादिवशी मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की महाराष्ट्राच्या मृदेवर अ, जे सॉरी रिजन्स आहेत, कोकण आहे, पूर्व विदर्भ आहे, डेक्कन प्लॅट्यू आहे, अशा रिजन्सवर कुठली मृदा आढळते याच्या जोड्या विचारतात. तर भारताच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त काय विचारतात ते, की खादर, भांगर, तराईचा प्रदेश काय. ठीक आहे. बघा आलाय ना प्रश्न, मी तुम्हाला त्याही दिवशी बोललो होतं. तर अशाच गोष्टीचा तुम्हाला ना बॅच मध्ये जास्त फायदा होणार आहे, की सगळ्यात महत्वाचं असतं ना पीवायक्यू. त्याच्यातूनच आपलं पेपरचं आपल्याला एक जो माइंड आहे आपला पेपरच्या दृष्टीतून डेव्हलप होतो, एक सेन्स डेव्हलप होतो, की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, आपण त्याला कसं सॉल्व्ह करू शकतो. बघा आलाय प्रश्न. तर त्याच्यामध्ये बघा, जे एक लक्षात ठेवायचं नेहमी, हिमालयातून वाहत्या जलप्रवाह पायथ्या दगड, गोटे, वाळू यांचे संचयन दिसलं की नेहमी लक्षात ठेवायचं, त्याचं उत्तर हे भाबरच असतं. दगड, वाळू संचयन म्हटलं आणि पंख्याच्या आकाराची हिमालयाच्या पायथ्याशी मैदाने तयार होतात, तर त्याला भाबर म्हणतात. बस एवढं लक्षात, पंख्याच्या आकाराची मैदाने ती दगड, गोटे, वाळू याच्यापासून बनलेली असतात, त्याला भाबर म्हणतात. आता आपण बाकी बघूया, की कशाला आता तराई. तर आता तुम्हाला सांगते, की ही जी मैदाने तयार होतात ना भाबरमधली, की दगड-गोटे यांच्या संचयनातून, ही मैदाने नंतर लुप्त होतात आणि जिथनं ती भूपृष्ठाच्या मधून बाहेर येतात, जे प्रवाह आहे त्याचे, ते बाहेर पडतात आणि एक दलदलीचा प्रदेश तयार होतो. त्याला तराईचा प्रदेश असे म्हणतात. म्हणजे पहिले आला भाबर, हिमालयाच्या पायथ्याशी, तिथे प्रवाह लुप्त होतात. दगड-वाळूमधून पंख्याच्या आकाराची मैदाने तयार होतात. त्याच्यामध्ये प्रवाह जे नद्यांचे तो लुप्त होतात आणि तराईच्या प्रदेशामध्ये ते प्रवाह बाहेर येतात. तिथे दलदलीचा प्रदेश तयार होतो आणि घनदाट वनांनी जनरली तो प्रदेश आपण बघतो, की दलदलीचे जनरल प्रदेश जंगलाचा वगैरे प्रदेश असतो, तर घनदाट वनांनी तो व्याप्त असतो, त्याला तराई म्हणतात. ठीक आहे. आता भांगर आणि खादर. आता ह्या जर 2 टर्म आहे ना, ते एकमेकांशी कनेक्ट कशा आहे बघा, की जे नदीच्या जवळ जी जुनी गाळाची मृदा आहे, त्यापासून जे मैदानी तयार झाले असतात नदीपासून, ते लांब याच्यावर असतात, पण लांब डिस्टन्सवर असतात. त्याला भांगर म्हणजे लक्षात ठेवायचं, भंगार म्हणजे जुनं. ठीक आहे. तर जुन्या वाळूची जी मैदाने असतात त्याला भांगर म्हणतात आणि नवीन गाळापासून जी तयार झालेली मैदान असतात त्याला ना, आता हे जुना गाळ आहे. ठीक आहे. आणि हा नवीन गाळ खादर म्हणजे.
हा, तर याला म्हणतात खादर आणि जुन्या भंगार. एक लक्षात ठेवायचं, खादर जरी लक्षात नाही ठेवलं ना, भंगार म्हणजे जुनं, मग खादर म्हणजे आपोआप आपल्याला लक्षात येतं की खादर म्हणजे नवीन. ठीक आहे, त्याच्यावरून आपण लॉजिक लावू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त उपयुक्त पिकांसाठी ही मृदा असते. नवीन गाळ उपयुक्त असतो, याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शेती केली जाऊ शकते, आणि जुना गाळ म्हणजे भांगर. त्याचं उत्तर हे आपल्याला माहितच होतं, मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या तिन्ही पण टर्म लक्षात ठेवायच्यावर जोड्या पण विचारतात बऱ्याचदा, की भांगर म्हणजे काय, खादर म्हणजे काय, आणि मग त्याचे ऑप्शन्स दिलेले असतात नाही का. तर ते एक लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनहून खालीलपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे? आता जनरली जे असे प्रश्न असतात ना, हे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये पण जेव्हा सगळं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स वाचतो, त्याच्यामध्ये पण असतं दिलेलं. आणि आपण जनरली जरी आपण करंट मध्ये अभ्यासतो ना, त्याच्यामध्ये पण असतं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल एखादी कुठली तरी नवीन उपक्रम त्यांनी चालू केला, डिटेल दिलं असतं की काय काय. तर त्याच्यातून तशा करंट मधून पण कव्हर होतात, आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण असं. त्याचं जो उत्तर आहे ना, आरोग्य आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह, हे त्याचं हे उत्तर आहे, फक्त सी. ठीक आहे. आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयामध्ये कोणत्या वर्षी? आता हा जो प्रश्न आहे ना, हा जलसिंचन चॅप्टर मध्ये कव्हर होतो. तुम्ही जर बघितलं असेल ना, आपण जलसिंचन चॅप्टर जेव्हा वाचतो ना, त्याच्यामध्ये कंपल्सरी हे दिलेलं आहे. हे माझ्या मी नोट्स मध्ये पण कव्हर केलंय, की आपण ते आपल्या बॅच मध्ये बघणारच आहोत. त्याच्यामध्ये पण हे पूर्ण कव्हर केलंय, आणि तो ऍज इट इज, असं नाही की जे आलंय याच्या आधीपासूनच मी माझ्या कंटेंट मध्ये ऍड केलंय ते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मार्च 1999. असे जे प्रश्न असतात तर काही काही गोष्टी असतात ते एकदम हायलाइटेड असतात, आणि आपल्याला याच्यावर लक्षात येतं की त्याच्यातून वाचताना की याच्यावरून पण प्रश्न येऊ शकतो. बघा, मार्च 1999 पहिला लेक टॅपिंगचा. आता हे जरी आलंय, याच्या नेक्स्ट काय विचारू शकतात कधी कधी, की पहिला लेक टॅपिंगचा जो प्रयोग आहे तो कुठे घेण्यात आला होता? कोयना जलाशय. मग त्याच्यात देऊ शकतात जायकवाडी प्रकल्प, कोयना नाही का, नंतर उजनी वगैरे. मग त्याचं उत्तर कोयना असणार आहे. हे पण लक्षात ठेवा की कोयना जलाशयातच पहिला लेक टॅपिंगचा प्रयोग करण्यात आला होता आशिया खंडामध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. काय विचारलंय इथे, की शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? आपण त्या दिवशी बघा, आपल्याला एक स्टेटमेंट बेस्ड प्रश्न होता. 4 स्टेटमेंट दिले होते. त्याच्यामध्ये उजव्या तीरावरील नदी, सिंधफणाबद्दल होतं, मांजरा होती त्याच्यामध्ये, नाही का, उपनद्या. मी तुम्हाला त्याही दिवशी म्हटलं होतं, की नदी हा जो चॅप्टर आहे ते भारताचे असो अथवा महाराष्ट्राचे असो, त्याच्यामध्ये उजवीकडील नद्या, डावीकडील नद्या, जसं गोदावरी आहे, भीमा, कृष्णा, नंतर आपली तापी आहे, याच्या नद्या विचारतात जनरली उपनद्या. आता शिवना जी आहे ती गोदावरीची डावीकडील उपनदी आहे. ठीक आहे. तर तिचा आपल्याला उगम कुठल्या याच्या भागात विचारलाय. आता काय होतं, की ज्या उपनद्या आहे ना, जनरली त्याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, फक्त उगम. बाकी त्याच्या उपनद्यांच्या उपनद्या लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाही. कारण त्याही दिवशी दिलं होतं की सिंधफणा नदीचा उगम, नाही का, ते पण त्याच्यामध्ये दिलं होतं त्या क्वेश्चन मध्ये. मग बघा, पुन्हा सेम आहे. म्हणजे आपण ते जर अनालिसिस केलं की त्याच्यातून आपल्याला कळते की गोदावरीच्या उपनदीचा उगम विचारलाय. जर ते आपण वाचलं, बघा मेन्स मध्ये पण विचारलंय, तर शिवना नदीचा जो उगम आहे ना, तो अजंठा डोंगर रांगामधून झाले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि अनालिसिस वरून हे पण एक लक्षात असू द्या, की कुठल्या टाईपचे प्रश्न आयोग विचारतंय, आपल्याला कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण ही पीवायक्यू सिरीज चालू केली, की तुमचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. तुम्हाला लक्षात यावं की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या टॉपिकवर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. अजून आपल्या परीक्षेला जवळपास आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 3 महिने आपल्याला प्रॉपर मिळत आहे. आपण आतापासून पीवायक्यू अनालिसिस करून व्यवस्थित अभ्यास केला तर जास्तीत जास्त आपले प्रिलिम्स निघण्याचे चान्सेस तेवढे हाय लेवलला वाढत जातात. म्हणून आपण त्या दृष्टीतून ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. पुढे मेन्सचे पण घेणार आहोत, 2024 चे पण घेणार आहोत. तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त आमच्याकडून हेल्प करता येईल आम्ही तेवढं करणार आहोत, आणि त्याच दृष्टीतून ही सिरीज पण आपण कंटिन्यू करणार आहोत. आता शेवटचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग किंवा भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती 700 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आणि विचारलंय की बरोबर कुठलं आहे स्टेटमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हा पण प्राकृतिक भूगोलाचाच आहे. प्राकृतिक भूगोलाचा आहे महाराष्ट्राचा. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट, आता तुम्हाला जर हे कन्फ्युज झालं, इन केस मी सांगतेय हा, तर आपण त्या दिवशी काय बघितलं होतं, दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम लांबी बघितली आहे. तर दक्षिणोत्तर लांबी सगळ्यांना माहिती आहे की 720 आहे, कमी आहे. पूर्व पश्चिम जास्त आहे. मग इथे काय म्हटलंय की 700 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आहेच, बरोबर आहे.
720 आहे, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. भौगोलिक क्षेत्रफळ 30,394 आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं भारताचे 3,32,073 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, हे पण लक्षात, स्क्वेअर किलोमीटर. मग हे पण करेक्ट आहे. हे दोन जर तुम्हाला माहित असेल आणि हे जरी तुम्हाला एक कधी कधी कोणाला होतं की वर्डिंग लक्षात येत नाही किंवा कठीण जाते, मग आता हे दोन याच्यावर आपल्याला मिळतं का बघूया. सी आणि डी. सी आणि डी कशामध्ये, कशातच नाहीये. याच्यात पण नाहीये, याच्यात पण नाहीये, सी याच्यात आहे फक्त. याच्यात ए आणि बीच आहे. मग सी आणि डी कशात कव्हर होईल, वरील पैकी सर्व मध्येच कव्हर होईल. म्हणजे हे चारही ऑप्शन हे करेक्ट, आपल्याला कन्फर्म माहितीये की हे करेक्ट आहे. ठीक आहे, मग याच्यातूनच ऑप्शन आपल्याला उत्तर मिळतं. आता हे, आता त्या दृष्टीने आपल्याला हे उत्तर तर मिळालंय की वरील पैकी सर्वच असेल, पण आपण तरी काय बघूया की सह्याद्री पर्वत. ठीक आहे, आणि अरबी समुद्र त्याच्यामध्ये कोकणचा रिजन आहे. ठीक आहे, आता हा झाला सह्याद्री पर्वत आणि हे झाला अरबी समुद्र. आपण मगाशी याच्या मधातला जो चिंचोळा भाग आहे, सखल लांबट चिंचोळा, त्यालाच कोकण म्हणतात आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, हे पण आन्सर करेक्ट आहे. महाराष्ट्र पश्चिमेला म्हणजे पश्चिम बाजू आणि अरबी समुद्राला लागून असलेला सह्याद्री पर्वत. आता बघा इथे कोकण आहे, कोकणमध्ये सह्याद्री, कोकण नंतर सह्याद्रीचा रिजन येतो. पर्वताचा प्रस्तरभंग आणि भ्रंश. जेव्हा आपण सह्याद्री शिकतो ना, त्याचं पहिलं स्टेटमेंटच आहे की सह्याद्री पर्वताची जी निर्मिती आहे ती प्रस्तरभंग आणि भ्रंशमूलक उद्रेक होऊन झालेली आहे किंवा, तर हे स्टेटमेंट, मग ते स्टेटमेंट जर पाठ असेल तर हे आपोआप आठवतं की हे पण करेक्ट आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली आहे, भ्रंश होऊन, सॉरी, सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन आणि भ्रंशमूलक कोकणाची निर्मिती झाली, सॉरी, किनारपट्टी तयार झाली आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की हे चारही पर्याय, वरील चारही पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, तर इथे आपली ही ग्रुप सी मेन्सचे PYQचे जे हे आहे अनालिसिस आहे ते इथे संपलेलं आहे. आणि आपली पुन्हा मी तुम्हाला सांगते की आपली ग्रुप सी, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून प्रिलिम्स ओरिएंटेड सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच स्टार्ट होतीये. त्यालाही तुम्हाला ऍडमिशन, म्हणजे प्रिलिम्स सुरुवातीला आपण तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची तर तुम्ही ती पण करू शकता. ती पण तुमचा हा अटेम्प्ट प्लस पुढचा अटेम्प्ट कव्हर करेल. आणि फक्त इन केस तुम्हाला वाटत असेल की मला प्रिलिम्सची फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची, तुम्ही ती पण बॅच जॉईन करू शकता. ती पण बॅच आपल्या ऍपवर डिरेक्टली अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका असतील, नोट्स मिळतील तुम्हाला, वैयक्तिक मेंटरशिप पण तुम्हाला मिळेल. काही प्रश्न असेल, तुमचं बेसिक पासून ज्या मिस्टेक्स होत आहेत त्या आम्ही आमचे जास्तीत जास्त आमचे एफर्ट्स देऊन तुम्हाला जास्तीत जास्त तुमचं प्रिलिम्सचं टार्गेट अचीव्ह करायला मदत करू. इन केस तुम्हाला त्या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ऍपवरून डिरेक्टली ती बॅच परचेस करू शकता. तो इथे आज आपली ही PYQ सिरीज संपलेली आहे आणि आपण उद्याला 2023चा ग्रुप बी मेन्सचा पेपर अनालिसिस बघणार आहोत. त्याच्याही मध्ये आपण हे बघणार आहोत की कशा टाईपचे. आता ह्या सगळ्या सिरीज बघताना आपल्याला हे लक्षात येतं की कुठले टॉपिक आपल्याला हायलाइट करायचे, म्हणूनच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर भेटूया आपण उद्या. धन्यवाद.